नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर आपला चर्चेचा कार्यक्रम धुरळा. नाती संबंध असं मांडलं जातं, अशी म्हण सुद्धा आहे आणि जगभरात अशा भाषेमध्ये त्या म्हणी आहेत की पाण्यापेक्षा रक्त घट्ट असतं. बोलण्याचा म्हणण्याचा मथितार्थ असा की नातं हे अन्य कशाही पेक्षा जास्त दाट असतं, जास्त आपुलकी असते, प्रेम असतं. कारण नैसर्गिकरित्या ते नातं असतं किंवा सामाजिक दृष्टीने ते नातं तयार झालेलं असतं. मग ते नातं असेल मामा भाचीचं, ते नातं असेल भावा बहिणीचं, आणि अगदी सामाजिक नात्यांमध्ये ते नातं प्रियकर प्रेयसीचं असेल, नवरा बायकोचं सुद्धा असेल. मात्र गेल्या काही काळामध्ये आणि खास करून गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा अशा घटना घडत आहेत की समाजामध्ये चाललंय तरी काय, नात्यांची ही वीण उसवत चालली आहे का, अशा घटना समोर येत आहेत. कुठे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये चुलत भाऊ आपल्या बहिणीला डोंगरावरून ढकलून देतो आणि मारतो. कुठे कोल्हापुरामध्ये मामा भाचीने मनाविरोधात लग्न करत असल्यामुळे जेवणावळीसाठी जे बनत होतं जेवण, पंगत बसवण्याच्या आधी जेवण बनत होतं, त्यात विष कालवतो. तिकडे कुणी एक पत्नी असते जी आपल्यापेक्षा 10 वर्ष वयानं लहान असलेल्या मुलाबरोबर प्रेमात पडते आणि त्यातून मध्ये अडसर ठरणाऱ्या पतीला मारण्याची सुपारी देते. आणि आत्ताच या कार्यक्रमाच्या पूर्वीच हेडलाईन्स वाचत असताना एक बातमी आली की प्रियकरानं आपल्या प्रेयसीचा सुद्धा खून करवला. कॉल सेंटरमध्ये काम करणारे दोघे. आणि अशा अनेक घटना कदाचित तुम्हाला सुद्धा आठवत असतील. मग प्रश्न असा आहे, हे असं का होतंय? समाजाची वीण उसवते, माणसं जरा बदललेली आहेत की काळाचा महिमा? यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील डॉक्टर नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेत्या आणि शिवसेना पक्षाच्या नेत्या. त्याचप्रमाणे अश्विनी दरेकर, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक. आणि त्याचप्रमाणे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा नीलमताईंपासून सुरुवात करेन. नीलमताई, एक काळ होता म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण अशा अन्यायाच्या घटनांना धावून गेलेल्या आहात, त्या बलात्काराच्या खुनाच्या घटना असायच्या. पण इथे बघायचं तर काय, इथे नातंच नात्यावरच्या जीवावर उठलेलं आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही, काय चाललंय? एक तर आपण गेल्या थोडंसं खूप वर्ष पाठी नाही जायचं, पण 2 दशकांचा जरी विचार केला 2000 पासून, हो. तर फार वेगाने आपल्या जीवनामध्ये बदल झालेले दिसतायत. एका बाजूला हाताशी येणारा पैसा मध्यम वर्गाकडे, त्याचबरोबर ज्याला आपण टिपिकल म्हणतो की मजा करा आणि जीवन जगा. हो. त्यामुळे थोडंसं एक चंगळवाद शब्द मला स्वतःला तो आवडत नाही, पण लोकांना एक आवड झालेली आहे सुखासीन जगण्याची आणि त्यांचा तो अधिकारी आहे. पण त्याचबरोबर कुटुंबाची वीण जी आहे, आस्था, प्रेम, विश्वास आणि जबाबदारी, याच्याकडून व्यक्तिकेंद्रिततेकडे जसे आपण चाललोय, हो. तसं माध्यमांमधून आणि आसपासच्या जगामध्ये सुद्धा चालणारी हिंसा हो. आपल्याला अधिकाधिक बोथट बनवत चाललेली आहे, असं बरं. मला वाटतं. बरं. आणि त्याच्यामुळे कुठल्याही नात्याच्या मध्ये लहानपणापासून वाढवत गेल्यावरती घरात 1 किंवा 2 मुलं आहेत आणि अशा वेळेला तो म्हणेल ते करायचं. मग ती मुलगी असो का मुलगा असो, असं सुद्धा काही कुटुंबांमध्ये चित्र दिसतं. आणि बरं. मग आपल्याला जे मिळत नाही ती गोष्ट आपण उद्ध्वस्त करून टाकायची, हा भाग दिसतो. हो. दुसरा, अपहरणाच्या केसेसमध्ये सुद्धा प्रसन्न, काल मी 5 जिल्ह्यांची एकत्र बैठक सर्व पोलीस अधीक्षकांची घेतली होती. कोल्हापूरला बैठक झाली आणि त्याच्यात एक चित्र दिसते की मूळ कारण काय आहे. मुलांनी घर सोडायचं किंवा मुलींनी घरातून निघून जायचं, तर घरामधली बंधनं आणि घरामधलं वातावरण त्यांना फार असं कोंडणारं किंवा त्यांना त्यांचा अवकाश मिळत नाही असं. हो. आणि आपल्याला अनाकलनीय वाटतं ते, पण 15 वर्षाची मुलगी निघून जाते लग्न करायला म्हणून आणि नंतर ती म्हणते मला आई-वडिलांकडे जायचं नाहीये. हो. मला त्याच्याच बरोबर राहायचं आहे आणि अल्पवयीन असल्यामुळे तिला आपण सोडवू शकत नाही. मग तिला होममध्ये राहायची वेळ येते. हो. तुम्ही ज्या 5-6 उदाहरणं घेतली त्याच्यात एकेका गोष्टीचं उदाहरण बघायला लागलं खरंय. तर सगळ्यात आहे शॉकिंग ते म्हणजे नवऱ्याची सुपारी देणं. हो. हा जो प्रकार झाला सगळा, तिथे सुद्धा दिसतंय की दीर्घकालीन ते संबंध होते. हो. मग आता प्रश्न असा पडतो की काही वेळेला काही गोष्टी समाजामध्ये घडताना दिसतात, परंतु त्याचा शेवट हा हिंसेनेच व्हायला पाहिजे का? हा एक बरं. मला प्रश्न पडतो. कारण शेवटी 2 व्यक्तींचं ज्यावेळेला जमत नाही, त्यावेळेला 2 मित्र किंवा 2 मैत्रिणी किंवा 1 मित्र आणि 1 मैत्रीण, हे ज्याला आपण अॅमिकेबली किंवा समजूतदारपणाने एकमेकापासून आपण दूर झालं पाहिजे, हा सुद्धा हो. एक संस्काराचा भाग आहे, खरंय. असं मला वाटतं. की त्याच्यामध्ये एकमेकांनी ॲग्री टू डिसॲग्री ज्याला आपण एक्झॅक्टली. म्हणतो, ह्या गोष्टी
जर का झाल्या नाही तर मग त्या सुसंस्कृतपणाही राहत नाही आणि मग सुडाचा प्रवास सुरू होतो आणि त्या सुडामधून स्वतःला उद्ध्वस्त करायचं आणि दुसऱ्याला उद्ध्वस्त करायचं. तर मला असं वाटतं की किमान सुसंस्कृतपणाचे जे निकष असतील त्याच्यामध्ये आपल्याला मतभेद झाले बरं, तरी एकमेकाबद्दल सहिष्णुता वाटली पाहिजे बरं. आणि मतभेद असतील परंतु मनभेद झाले असतील हं, तर अशा वेळेला दोघांना स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे नक्कीच, कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावरती. हे नक्कीच. कुठेतरी आपल्याला स्वीकारणं क्रमप्राप्त आहे की जे आज आपल्याला ऑनर किलिंग सारख्या प्रकारात अजिबात दिसत नाहीये. हो. कारण जाती, धर्म, वंश, भेद या पार्श्वभूमीवरती दुजाभाव हा प्रचंड मनामध्ये साठून राहिलेला आहे अगदी. आणि नीलमताई, आपण याची त्यामुळे कारणं शोधायचा प्रयत्न करूयात. आपल्यासोबत आहेत अश्विनी दरेकर, संवेदनशील चित्रपट निर्मात्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहेत. अश्विनी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एक तर तुम्ही याच्यावर भाष्य कराच, ज्या मी मगाशी घटना सांगितल्या. पण एक सर्वसाधारणपणे समाजात सूर असा येतो की माध्यमं, आणि त्यातही चित्रपट माध्यम असेल, आता तर OTT आहे, विविध प्रकारे ज्याला सेमी पोन कंटेंट दाखवणाऱ्या पण आहेत, आणि त्याच्यात कशाला धरबंद नाहीये. अनेकदा तर अशा खुन्याच्या कल्पना किंवा त्याचे प्लॉट हे अशा सिरियल्समधून सुद्धा समजलेले असतात आणि त्यातून काय खऱ्या खोट्या समजुती होतात. तुमचं काय मत आहे या बाबतीत? तुम्ही कशा प्रकारे बघता या घटनांकडे? नाही, मुळामध्ये ही जी घटना जी घडलेली आहे ती निंदनीयच घटना आहे. हं, कारण आपण ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि त्यावेळेस अशा काही आपण हा वारसा जपत आलेलो आहे आणि हा वारसा जपताना परत जातीचा अभिमान बाळगणे आणि त्याबद्दल की स्त्री म्हणजे स्त्री किंवा मुलगी ही घराची इज्जत, हो. खानदानाची इज्जत आणि मग पुरुष काय, तर त्यावेळेस हा जो मुळात दुजाभाव केला जातो हं, किंवा इतर वेळी आपण स्त्रीला खूप पुरुषांच्या बरोबरीने दर्जा देण्याचा प्रयत्न करतो, त्यांना स्थान देण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस लग्नाचा विषय येतो, त्यावेळेस तिचं नक्की मत घेतलं जातं का? हं. म्हणजे ज्यावेळेस प्रेमविवाह असेल, तर त्यावेळेस ऑफकोर्स त्या मुलांनी पण घरामध्ये विचारलं पाहिजे. त्यांचं हो, एक मुलांचं पण काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. हो, आणि मला वाटतं, की आजची पिढी ही खूप सजग आहे. सो हो. त्यामुळे त्यांना एक काउन्सिलिंग करणं एक गरजेचं आहे. हं, त्यांनी घरातल्यांचं मत एक जाणून घेणं गरजेचं आहे. हं, आणि त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं, की प्रत्येक कुटुंबामध्ये हं. मुलीच्या मताचा नक्कीच आदर केला पाहिजे. हो, कारण फक्त आपण ही कुटुंबाची इज्जत आणि खानदानाची इज्जत म्हणून तिचा फक्त आवाज बंद करायचा, हं. हे पण एक कुठेतरी थांबलं जावं असं मला वाटतं. बरं. कारण कर्तृत्व हे आहे, हे जातीमध्ये नाही हं. जन्माला येत. ते प्रत्येक प्रत्येक जातीत जन्माला येतं. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जातीमध्ये कर्तृत्व आणि ह्या गोष्टीचा वारसा देऊन सांगणं, हे मला असं चुकीचं वाटतं. हो, आणि लग्नविवाह आंतरजातीय यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये चळवळी झालेल्या आहेत. बरोबर आहे. आंतरजातीय विवाह आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडतात, हं. त्यावेळेस नक्कीच आपण विचार केला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. दुसरा जो मुद्दा आहे, की चित्रपटांमधून असे ज्यावेळेस विषय मांडले जातात, हं. त्यावेळेस मला असं वाटतं, की चित्रपट असेल किंवा टीव्ही सीरियल असतील किंवा ही सगळी जी माध्यमं आहेत, हो. ही समाज परिवर्तनाचं काम करतात. हं. त्यामुळे तो दाखवण्यामागचा उद्देश एक समाज जागृती करणं हा एक त्याच्या मागे उद्देश असतो. बरं. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग असे विषय की समाज जागृतीसाठी असे विषय दाखवले जातात. हो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सिनेमॅटिक लिबर्टी घेताना काही गोष्टी टोकाला जातही असतील. हो. पण मला असं वाटतं की तो अधिक विचार असतो की समाज नक्कीच. जागृती करणे हा एक त्याच्या मागचा मूळ विचार असतो. खरं. मी डॉक्टर राजेंद्र वर्वेंकडे जाईन. याच्या मागच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याकडे कसं बघता येईल? वेगवेगळी ठिकाणं आहेत, वेगवेगळे नातेसंबंध आहेत. संभाजीनगर एका ठिकाणी आहे, कोल्हापूर एका ठिकाणी आहे, पुणे एका ठिकाणी आहे. कुठे भाऊ बहीण आहेत, कुठे मामा भाची आहे किंवा कुठे प्रियकर प्रेयसी आहेत. मला राजेंद्र बर्वे तुम्हाला विचारायचं आहे की, आणि हे यापूर्वी सुद्धा विषय आपले बोलून झालेले आहेत, पण असं काय ड्राईव्ह करतं, इतका का खून डोक्यात जातं, रक्त डोक्यात जातं की थेट खून करावा? तिकडे कोल्हापुरातल्या घटनेत तर मामाने थेट त्या जेवणावळीच्या ह्याच्यातच विष घालवण्याचा प्रयत्न केला. किंवा कोणता भाऊ असेल तो किती का क्रूर असे ना, पण बहिणीला तिने विशी पण क्रॉस केली नसेल, 200 फूट दरीमध्ये ढकलून दिलं. कसं होत असेल हे? अ, प्रसन्न काही मुद्दे नीलमताईंनी पण मांडले, आता दरेकर मॅडमनी पण मांडले. हो, मला असं वाटतं की आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोन घेतला तर काही मुद्दे या पिढीबद्दल, म्हणजे आता फक्त आपलं जनरेशन अल्फा बीटा आणखीन काय म्हणू त्याला, त्याच्याबद्दल मी म्हणत नाहीये. परंतु हळूहळू आपली संस्कृतीच्या ऐवजी विकृतीकडे वाटचाल होते आहे. आता विकृतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स.
म्हणजे आपल्या मनासारखं घडलं नाही हो. तर त्याच्यामुळे निर्माण होणारी जी अस्वस्थता असते, मग त्या अस्वस्थतेचं रूपांतर कशातही होऊ शकतं. हो. मला त्यातनं भीती निर्माण होऊ शकते, मला त्यातनं राग येतो, चीड, रिव्हेंजफुलनेस, इम्पल्सिव्हनेस या सगळ्या गोष्टी सुरू होतात. बरं. त्यामुळे मला माझ्या मनात निर्माण झालेली नाराजी, मग ती कोणत्याही कारणामुळे असेल, हो. ती जर मला सहन करता आली, तर त्यातनं मी मार्ग काढत असतो. याला मी लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणतो. बरं. आणि आता आपण म्हटलं त्याप्रमाणे लगेचच्या लगेच गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत असं वाटतं, की इन्स्टंटमध्ये सगळं मिळालं पाहिजे. हो. मला काय खायला पाहिजे असेल, काही जेवण पाहिजे असेल, तर 10 मिनिटात, 5 मिनिटात मिळालं पाहिजे. म्हणजे मी अजिबात अस्वस्थता सहन करू शकत नाही, अगदी थोडक्या बाबतीत सुद्धा. हो. आता आपल्याला ही जी उदाहरणं दिसतात, ती ठसठशीत आहेत आणि अत्यंत घृणास्पद आहेत. म्हणजे आपल्या डोळ्यात म्हणजे खूपच जाचतायत आपल्याला. बरं. परंतु आपण सूक्ष्म पातळीवर जरी विचार केला, तर अशा प्रकारे ब्रेकअप झाला, मला माझ्या मनाप्रमाणे लग्न करून देत नाहीत किंवा WhatsAppवरती मला मेसेज येतो म्हणून मी 14-15 वर्षाची मुलगी एका मुलाबरोबर पळून जाते. हो. या गोष्टी ज्या आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत, त्याचं एक मुख्य सूत्र या लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्समध्ये आहे आणि त्यातनं येणारी इम्पल्सिव्ह ॲक्शन आहे. म्हणजे त्या क्षणी मला माझ्या मनावरचा तोल सुटतो. माझी सद्सद विवेकबुद्धी जागृत राहत असलेली असते, ती बरं. नाहीशी होते आणि इमोशन्स टेक ओव्हर आणि मी त्यावेळेला वाटेल ते मी करायला तयार होत असतो. आता त्यातला आणखी एक मुद्दा आहे. तो सुरुवातीला मगाशी नीलमताई म्हणाल्या, की चंगळवाद हा शब्द मला आवडत नाही. मला पण तो आवडत नाही. पण त्याचं एक वाईट फळ असं असतं, की आपला समाज जास्तीत जास्त आत्मकेंद्री होत चाललेला आहे. म्हणजे मी माझं, आय मी मायसेल्फ हो. असाच विचार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मला पटत नाही, मला योग्य वाटत नाही, माझ्या मनासारखं झालं पाहिजे आणि ज्या माझ्या मनासारखं होत नसेल, हो. तर ते मला सहनच होणार नाही. असे खरं. बरेच मुद्दे आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आपल्याला परिपाक दिसतो. पण मला सूक्ष्म पातळीवरती या घटना खूप बटबटीत आहेत, त्याची आपण चर्चा करतो. पण सूक्ष्म पातळीवरती घरामध्ये जी धुसफूस असते, दुस्वास असतो, आई-वडिलांची भांडणं असतात, हो. दुरावा असतो, तो याच्यापेक्षा अनेक पटीनं आपल्याला समाजामध्ये दिसतो आणि तो जास्त भीतीदायक वाटतो मला. बरं. बरं. मी नीलमताईंकडे जातो. नीलमताई, एक अपेक्षा खूपच वेगळी आहे, पण मी माहितीसाठी सांगतो. उदाहरणार्थ जगातल्या काही देशांमध्ये मिनिस्ट्री ऑफ हॅपीनेस आहे किंवा उदाहरणार्थ भूतानमध्ये हॅपीनेस इंडेक्स बघितला जातो. काही ठिकाणी अशा काही वेगळ्या मिनिस्ट्रीज तयार करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ 50 वर्षापूर्वी भारतामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री असायचं काहीच कारण नव्हतं. 90च्या दशकामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री असायचं, नंतर ती आली महाजनांच्या काळामध्ये. सांगायचा मुद्दा असा, आपलं जे ट्रॅडिशनल खातं आहे, महिला आणि बालकल्याण, कुटुंब कल्याण वगैरे, या आताच्या ज्या घडामोडी घडत आहेत समाजामध्ये, त्याला शासनाच्या पातळीला कधी विचार केला जाईल, त्याची काही पॉलिसी. शेवटी कुटुंब आहेत ही सगळी, आपल्या बाकीच्या सगळ्या सेक्टरसाठी आपली धोरणं आहेत. आपली शेतकऱ्यांपासून, उद्योजकांपासून, कला साहित्य, मराठी भाषेपासून सगळ्यांसाठी धोरणं आहेत. पण हा सगळ्याचा जो पाया, जी की महाराष्ट्रातलं कुटुंब आहेत, त्यांच्यासाठीचं काही धोरण आपण समाज कल्याण, मला माहित नाही कोणत्या मिनिस्ट्रीत आणता येईल किंवा त्याची वेगळी मिनिस्ट्री बनवता येईल का, असं काही विचार करता येऊ शकतो? निश्चितपणे विचार करता येऊ शकतो आणि मला असं वाटतं, की त्याचा अगदी एक वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचार शिक्षण विभाग करत असतं. त्यात शिक्षण विभागामध्ये पालकांचं समुपदेशन मोठ्या प्रमाणात हो. करण्याचं काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि शाळा सुद्धा पालकांना हे सांगायचा प्रयत्न करत असतात, की तुम्ही खूप गोष्टी मुलांवरती लादू नका, की हो. जेणेकरून त्यांना 10वी-12वी मध्ये थोडे जरी कमी मार्क मिळाले, तर ते अगदी आत्महत्येकडे झुकतील अशा पद्धतीने तुम्ही करू नका, हो. हे सांगितलं जात असतं. परंतु शासनाच्या स्तरावरती मानस स्वास्थ्य मानस रोगांचा विचार होतो काही प्रमाणात, तो सुद्धा फार अल्प प्रमाणात. सायकियाट्रिस्ट आहेत, राजेंद्र बर्वे इथे आहेत, हो. तेही सांगू शकतील. माझा चुलत भाऊ समीर गोरे हेही या संदर्भात सांगत असतो, की मानस रोग किंवा मनस्वास्थ्य याच्याकडे जायचं म्हटलं की एकदम बरं. आपण चिंतन करायचं, ध्यानधारणा करायची किंवा दुसरं म्हणजे मग मानस रोग. याच्या मध्ये मध्ये कुठेतरी स्वतःच्या भावनांचं एक रेग्युलेशन किंवा त्याला नियमित स्वरूप देणं हो. हा प्रकारच नाहीये. आणि तुम्ही राजकारणात बघता आहात, प्रचंड असहिष्णुता इतकी टोकाची चालली आहे, की आपण
खुनाच्या प्रकरणांच्या वरून आज चर्चा करतोय सगळी बाहेर. एकानंतर दुसरा खून, दुसऱ्यानंतर हो. तिसरा खून आणि सोडाचं राजकारण. अशा वेळेला असा एक ज्याला आणि तुम्ही मी तो पुष्पा पाहिला नाही सिनेमा, पण त्याचे जे काही चित्र आणि हे सगळं बघते पुष्पा म्हणतात जे खरंय. काही चाललेलं आहे, तर त्याच्यामध्ये अगदी असा प्रचंड उद्धटपणा म्हणजे पुरुषी वर्चस्व किंवा हो. खरा पुरुष, खरा मर्द अशी जी व्याख्या आहे, हो. ते एका बाजूला आपल्याला दिसतं आहे. दुसरीकडे स्त्रीचं संपूर्ण जीवन आणि संपूर्ण आयुष्य हे फक्त दिसणं, दिसणं आणि दिसणं. जसं ते विद्या बालन त्याच्यात म्हणते एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. हो. तसं ती कशी दिसते याच्यापुरतं इतकं झालेलं आहे, की थोडं जरी मुली लग्नाच्या वेळेला वजन वाढलं असेल, तर त्या एवढ्या डिप्रेशनमध्ये असतात, की कसंही करून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आहेत. परंतु वरकरणी दिसणारे जे निकष आहेत त्याच्या मागे खूप आपण लागलेलो आहे. तुमचा जो सरकारच्या संदर्भात प्रश्न आहे, तर हो. आधी सरकार आनंदी असावं असं कोणालाच वाटत नाही बरं का प्रसन्न. म्हणजे विरोधी पक्षांना असं वाटतं की सरकार जेवढं दुःखी असेल आणि जेवढं टेन्शन मध्ये असेल तेवढं त्याचं राजकारण पण चांगलं चाललंय. आता अशा वेळेला सरकारकडून अपेक्षा धरायची की सरकार असण्याच्या आनंदाबरोबर त्यांनी समाजाच्या आनंदाचा विचार करायचा. तर वाचू आनंदे वगैरे काही मोहिमा चाललेल्या आहेत की ज्याच्यामध्ये थोडं प्रबोधनाचा प्रयत्न असतो. बरं. परंतु हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारतीय लोक बऱ्यापैकी वर दिसत आहेत आपल्याला. बरं. याचं कारण असं आहे की ते धर्माच्या आधाराने हॅपी आहेत बरेचसे जे लोक आहेत ते. बरं. त्यामुळे तो योग्य मानायचा की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. पण कुटुंब नीती किंवा कुटुंबाच्या संदर्भामधलं आपलं वागणं हो. आणि माझा तर एक साधा सिद्धांत आहे, मी अनुभवामध्ये त्याच्यावर लिहिलंही होतं की कुटुंबामध्ये लोकशाही असली पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक गोष्टीचा संवाद झाला पाहिजे, बरं. त्या गोष्टीवरती मतभेद असण्याचा अधिकार असला पाहिजे. तुला काय अक्कल आहे, तुम्हाला काय कळतंय हे चालणार नाही, किंवा मी म्हणेन तोच कायदा असं स्त्रियाही काही ठिकाणी करतात कुटुंबामध्ये. तर या सगळ्याच्या मध्ये संवादाचं फार महत्व आहे. आणि जे मला वाटतं की नक्कीच. ऐकणारे जे लोक आहेत त्यात जे वयाने मध्यम मोठे आहेत, म्हणजे हो. जे अगदी छोटी मुलं नाहीत 18च्या आतली, हो. त्यांची जास्त जबाबदारी आहे या सगळ्या नक्कीच. संदर्भामध्ये. खरं. कारण ते कसं वागतायत त्याप्रमाणे मुलं इमिटेट करत असतात या गोष्टी ज्या बरं. आहेत त्या. आणि त्यामुळे जातीच्या संदर्भात तर एवढं आपण प्रचंड मनामध्ये द्वेषभावना आणि दुजाभाव आहे की आपण जे एरवी सगळं ऐकतो कामाच्या ठिकाणी त्याबद्दलचं पूर्ण कुटुंब हे एक आपण चिरेबंदी वाडा करून टाकलेला आहे की त्याच्यातलं आपलं वर्तन नक्कीच. पूर्ण विरोधामध्ये हो. मी चाललेलं मी आहे. दिनांत हाच मुद्दा आणि घेऊन पुढे त्यामुळे जातो. आपल्यासोबत अश्विनी करायचं दरेकर असेल सुद्धा तर आहेत. एक त्यांना मला समग्र हाच चित्र विचार बघायला तुमचाच मुद्दा पाहिजे. मला नेऊन पुढे विचारायचा होता. अश्विनी जो आता नीलम त्यांनी एक मुद्दा मांडला, त्यांनी एका चित्रपटाचं त्यांना नाव कदाचित आठवलं नाही, ॲनिमल फिल्म होती. ॲनिमलच्या नंतर आता एक मराठीमध्ये सुद्धा अशीच एक फिल्म येऊन गेली आणि आता बऱ्यापैकी हिंसेचं कॅज्युअल करणं म्हणजे साधारणीकरण करणं की काय फरक नाही पडत असं तो एखादा गुप्ती किंवा चाकू भसा भोसकला जातोय. कारण अशीच दृश्य आम्ही CCTV मध्ये बातम्यांनी दाखवलेली आहेत की प्रत्यक्षात खून कसे होतात, पुण्यामध्ये एखाद्या कोणाचा खून कसा झालेला आहे वगैरे. माझा तुम्हाला प्रश्न आहे चित्रपट फ्रॅटर्निटीच्या प्रतिनिधी म्हणून की असं जर का चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, आता उलटं होतंय का की समाज चित्रपटातून प्रेरणा घेतोय असल्या गोष्टींची? नाही नाही नक्कीच म्हणजे असा ज्यावेळेस सिनेमा येतो किंवा त्यावेळेस मला तर असं वाटतं की पूर्ण पिढी म्हणजे आपण परत 10 वर्षाचा पुढचा जर विचार केला तर असे सिनेमा येतात त्यावेळेस तेच चित्र पुन्हा आजूबाजूला दिसायला मिळतं की बरं. जसं आपण म्हणतो की चित्रपट सिनेमाचा आरसा. आणि म्हणजे नव्याने आपण जर ॲनिमल सिनेमा जर बघितला असेल तर त्यानंतरच आपल्याकडे ठाण्यात असेल किंवा अशा अनेक ठिकाणी अशा बऱ्याच रिव्हॉल्वरने शूट केल्याच्या घटना आपण घडल्या गेल्या. तर हा नक्कीच म्हणजे संवेदनशील विषय आहे आणि असे सिनेमा येते त्यावेळेस खरं सांगायचं जरी मी चित्रपट निर्माती असले तरी एक काळजीचा सूर नक्कीच एक कारण शेवटी मी एक आई पण आहे. हो. तर काळजीचा सूर नक्कीच असतो. पण येस आता त्याचं उदात्तीकरण भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. तर पण मग अशी मागणी म्हणजे हे पुन्हा हा यापूर्वी पण डिस्कस झालेलं आहे अश्विनी, पण मला असं विचारायचं आहे की OTT प्लॅटफॉर्म असतील किंवा चित्रपट असतील याच्यातून जी एकदम अशी अंगावर येणारी हिंसा दाखवली जाते. ॲनिमलच्याही नंतर एक चित्रपट आला होता, मला नाव आठवत नाहीये, सगळा चित्रपट ट्रेनमध्ये घडतो आणि त्याच्यामध्ये फक्त मारणे हा एवढाच एक चित्रपटामध्ये प्रकार बघायला मिळतो. याच्यावरती काही मर्यादा आणायची की नाही? कारण चित्रपटवाले चित्रपट करून मोकळे होतात, हिरो हिरोईन्स मोकळे होतात, ते सगळं चित्रपटातलं 3 तासाचं ज्ञान घेऊन बाहेर पडलेले लोक आहेत. त्यांनी त्याचं काय करायचं त्या माहितीचे? तो जो सेक्स दाखवलेला असतो, हिंसा दाखवलेली असते, काय वाटेल त्या गोष्टी दाखवलेल्या असतात, ते घेतलेली माणसं बाहेर पडतायत थिएटरमधून किंवा घरातून OTTवर पाहिल्यानंतर. त्यासाठी तुम्हाला वाटतं तो हा जुना तोच मुद्दा मी परत विचारतोय, पण पुन्हा एकदा कंटेंटवरती मॉडरेशन आणायला हवं. तुम्ही स्वतः सेन्सॉर बोर्डाच्या मेंबर आहात त्यामुळे उलट हा प्रश्न तुम्हाला जास्त लागू आहे.
नाही, कंटेंटवर नक्कीच मॉडरेशन यायला पाहिजे. पण मुळात काय होतं, की ज्यावेळेस ओ-टी-टीचे नियम आणि सिनेमाचे नियम हे दोन्ही ठिकाणी वेगवेगळे आहेत. तर ओ-टी-टीवर आता अशा प्रकारचं बंधन येणं नक्कीच गरजेचं आहे. पण ओ-टी-टी आता बरेच जण चित्रपट गृहामध्ये सिनेमा जाऊन बघणं आणि हं. ओ-टी-टीची मागणी जास्त लोकांची वाढलेली आहे. बरं. त्यामुळे समजा आता इथे जरी नियम आले, हं. तरी कसं आहे ना, की शेवटी जे म्हणजे जे लीगली मिळत नाही, ते हो. इल्लीगली कुठेतरी कोणत्यातरी खिडकीमध्ये ते मिळतंच. बरं. की जसं आपण पायरेटेड फिल्मच्या माध्यमातून असेल हं. किंवा अशा मार्फत. तर त्यामुळे इथे कितीही जरी बंधनं आली, तरी बरं. जो कंटेंट बनायचा असतो, जो हं. प्रोड्युसरने नाही केला, तर उद्या दुसरं कोणीतरी अशा पद्धतीचा कंटेंट तयार हो. होतो आणि तो दिसला जातो. हं. त्यामुळे मला नाही वाटत, की असं आपण कितीही जरी बंधनं आले, तरी हो. असा कंटेंट होणं बंद होईल असं मला तरी वाटत नाही. बरं. बरोबर आहे. हा पण एक शेवटी त्या स्वतः प्रोफेशनल त्यातून एक मुद्दा येतो. मी डॉक्टर बर्वे तुमच्याकडेच येतोय. पुन्हा एकदा एक आता आपल्याला थोड्या ट्रॅडिशनल अपारंपरिक विचारांचा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. उदाहरणार्थ विविध प्रकारची सर्वेक्षणं होतात. अनेकदा कोरोनाच्यासाठी तर कंपल्सरी हे पण आलं होतं, म्हणजे तुम्हाला ती लस घेणं हे अनिवार्य होतं. मग अशाच प्रकारे आपलाच हा समाज आहे, आपल्याच आजूबाजूचे लोक आहेत. तर अगदी कंपल्सरी नाही, पण शाळेच्या, ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या पातळीला जिथे शक्य आहे तिकडे काही प्रश्नावली घेऊन साधारण समाजाचं मानस नेमकं कसं आहे? फार राग तुम्हाला येतो का? तुमचं बीपी हाय आहे का? मधल्या काळात तुम्ही कधी फार जोरदार तुमची कधी भांडणं झाली का? तुमच्याकडनं हाणामारी झाली का? असे प्रश्नच विचारले जात नाहीयेत आणि हे लोकांमध्ये आहे. आत्ताच मला एकांशी बोलताना ते सांगत होते, की गेल्या काही काळामध्ये शिव्या देऊन बोलणं खूप सहज सोपं झालेलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, अशी इंटरव्हेन्शन सरकारद्वारे असा समाजातला हस्तक्षेप आणण्याची वेळ आली आहे का? अ, हा मुद्दा जास्त राजकीय सामाजिक आहे. कारण असा हस्तक्षेप जर आपण येऊ दिला तर तो कुठपर्यंत येणार याला पण विरोध करणारे लोक असतील. म्हणजे हे आमचं पर्सनल आयुष्य आहे, याच्यामध्ये सरकारने किती ढवळाढवळ करावी असे प्रश्न त्यातनं निर्माण होऊ शकेल. तो फार गुंतागुंतीचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की संशोधन आता जो आपण कॉन्टेंट विषयी विचार करत होतो हो. त्याच्यामध्ये पुष्कळ रिसर्च झालेला आहे. अगदी खूप अनेक वर्ष रिसर्च झालेला आहे. त्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे जो टीव्ही वरती म्हणजे न्यूज मध्ये कोणत्याही प्लॅटफॉर्मला तो लागू पडेल असा मुद्दा आहे. तो मुद्दा असा की जेव्हा आपण एखादा खून, दरोडेखोर किंवा काही गोष्टी दाखवत असतो तेव्हा त्याची जी मॉडस ऑपरेंडी असते, कोणत्या प्रकारे त्याचं प्लॅनिंग केलं, ते कसं एक्झिक्यूट केलं, त्यातला एक्झॅक्टनेस कसा होता, हो. याचं तुम्ही जितकं अत्यंत तपशिलात जाऊन वर्णन करता तितकी तुम्ही मॉडेल्स तयार करत असता. आणि म्हणजे सायकॉलॉजीचं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक माणसामध्ये राग, चीड, आक्रमकता असतेच. फक्त त्याला वळण कसं द्यायचं ते वळण देत असताना अशा प्रकारची जी मॉडेल्स आपल्याला चित्रपटातून मिळतात. आता म्हणालाच त्याप्रमाणे रेल्वे मधली व्यवस्था असेल की अशी याची जेव्हा तुम्हाला स्पष्ट एक फ्लो चार्ट दिसतो तो माझ्या मते सगळ्यात डेंजरस आहे. बरं. म्हणजे तुमचा जो सेन्सॉर आहे तो कशावर आहे तर त्या मॉडस ऑपरेंडीवरती असला पाहिजे असं एक अत्यंत स्पष्ट मन अनेक वर्ष समाज मानसशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे. हो. दुसरा मुद्दा असा की हे पण आपण मुलांच्या मनात ठसवलं पाहिजे की क्रौर्य आणि शौर्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा क्रौर्य शौर्य म्हणून दाखवलं जातं तेव्हा ते भयानक असतं. म्हणजे त्याला तुम्ही ग्लॅमराईज करत असतात, तसं ग्लॅमराईज कोणत्याही सिनेमामध्ये करता येता कामा नये. तिसरा मुद्दा जो आहे, आता निलमताई म्हणाल्या त्याप्रमाणे हो. काउन्सिलिंगची गरज. प्रत्येक गोष्ट शाळेमधनं, शाळेचं स्वतःचं करिक्युलम असतं, विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे, शिक्षक कमी आहेत, तर शिक्षक एका वर्गात 4 वर्गात शिकवणार आहेत, कशी आपल्याकडे व्यवस्था आहे. त्यामुळे याची जबाबदारी सामाजिक संस्थांनी घेणं आणि कुटुंबांनी घेणं हे जास्त महत्वाचं आहे. सगळ्या ठिकाणी सरकारनेच करावं असं आपण म्हणू शकत नाही. आपलं इनिशिएटिव्ह पाहिजे, आपल्या समाजाचं इनिशिएटिव्ह पाहिजे. याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की मी आता हे जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा निगेटिव्हिटी जेव्हा आपण प्रमोट करत असतो त्यावेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की समाजाला बदलण्याची दिशा आपण देऊ शकतो, ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह सायकॉलॉजी. की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मनातल्या भावनांचं म्हणजे उत्पीडन थांबवू शकता, तुम्ही तुमच्या भावना अधिक सकस करू शकता, त्यांच्यामध्ये कोणते मुद्दे असतात, रिलेशनशिप कशी जपायची, रिलेशनशिप करता काय लागतं याचं शिक्षण, याचं प्रशिक्षण, याची चर्चा शाळेमधनं इन्फॉर्मली व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे अनेक भाषण किंवा याचे स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये हे विषय आले पाहिजेत की तुम्ही हे कसं वाचू शकता, हे कसं भयानक आहे ह्याचं भरपूर चित्रण होतं कारण ते नाट्यमय असतं. परंतु त्यातनं आपल्याला मार्ग कसा काढता येईल
याचं चित्रण व्हावं, याच्या स्पर्धा व्हाव्या, याच्या निबंध स्पर्धा व्हाव्यात, बरं. मुलांच्या नाटकातनं एकांकिकेमध्ये सतत पुढे आलं पाहिजे हो. असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे आपल्याला जो सामाजिक परिवर्तन करायचं आहे त्याचा स्कोप, त्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे, अगदी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं आहे. आपल्या तिन्ही मान्यवरांनी सांगितलेले विषय त्यांच्या पातळीला महत्त्वाचे आहेत. नीलम गोऱ्हे या एका अर्थानं त्या राजकारणी, शासन या सगळ्यांनाच त्यांचं प्रतिनिधित्व करतात. अपेक्षा आहे की आपल्याकडच्या ज्या नेहमीच्या समाज कल्याण खातं आहे, महिला बाल विकास आहे, त्यांनी आता त्यांच्या ठरलेल्या चौकटीच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. कारण हे सगळे घटना ज्या तुम्ही आता ग्राफिक्समध्ये बघतायत, या समाज कल्याण, महिला बाल विकास या सगळ्यांशी संबंधित आहेत. समाज कल्याण म्हणजे ग्रांट्स देणे, एखादी संस्था चालवणे नाही, समाजामध्ये कुटुंब पण येतात. महिला बाल कल्याण म्हणजे केवळ कुठलं तरी लसीकरण किंवा तेवढ्यापुरता नाही, तर त्याचा संबंध हा जर का खून होत असतील आणि त्या खुनांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे बळी जात असतील तर महिला कल्याण तिथे पण येतं. आणि राजेंद्र बर्वेंचा संबंध यासाठी महत्त्वाचा आहे की आपण सगळे आता OPDला जातो, आपण आपल्यावरती उपचार करून घेतो, आता तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ टेस्ट पण असतात. पण खरंच आपण प्रेक्षकांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. किती जण प्रिव्हेंटिव्ह म्हणजे एक सायकियाट्रिस्टकडे जातात की मी डोक्याने कसा आहे, माझं सायकोलॉजी नेमकी कशी आहे, याचा माग घेण्याची कोणती सिस्टीम ना शासनाच्या पातळीला, ना शालेय पातळीला, ना खाजगी पातळीला. या गोष्टी वाढल्या पाहिजेत, वेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. अन्यथा दरवेळी हाच चर्चा, असेच खून आणि बळी गेलेले आपलेच बांधव किंवा आपल्या भगिनी, हे टाळण्यासाठी अशा चर्चांची गरज होती. हाच आजचा धुरळाचा अर्थ. नीलमताई, तुम्ही वेळ दिलात. नीलमताई आणि अश्विनी दरेकर प्रवासात असताना सुद्धा त्यांनी वेळ दिला. दोघींचे खास आभार. डॉक्टर राजेंद्र बर्वेंचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.